गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. शिक्षण कौशल्यदायका, एकमेका साथ नायका, संकल्पित सर्वदा गायका. इथार्थ. गावाचा हित कशात आहे? समाज, गाव, कुटुंब याचा हित कशात आहे? तर शिक्षणाचं जे कौशल्य आहे, शिक्षणासाठी कुठलेच शिक्षण असो, शेती शिक्षण असो किंवा शालेय शिक्षण असो, जीवनातलं जगण्याचं शिक्षण असो, ते शिक्षण कसं असलं पाहिजे? जे शिक्षण त्याच्यात कौशल्य असलं पाहिजे, सुपिकता, निर्मळता आणि ते एक आदर्श असलं पाहिजे. म्हणून शिक्षणाचे कौशल्यदायका, एकमेका साथ नायका. आपण एकमेकाला सांगितलं पाहिजे, शिकलो पाहिजे, शिकून त्यांना पुढे प्रगतीकडे नेलं पाहिजे. हे होणं हा उत्तम शिक्षण आहे. मला समजलं ते दुसऱ्याला पण समजलं पाहिजे, दुसऱ्याला पण सांगितलं पाहिजे. हा खरा शिक्षण आहे. शिक्षणाचा हेतू काय? तर शिक्षणाचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणं. ही खरी समज शिक्षणातून मिळते. म्हणून शिक्षण हा महत्त्वाचा आहे. संकल्पित सर्वदा गायका. सतत संकल्पित चांगला विचार सांगत सुटलो पाहिजे. हा जो विचार आहे तो सांगत सुटला पाहिजे आणि त्या विचाराने माणसाला प्रगतशील कसं करता येईल, त्या विचाराने कसा तो जाता येईल त्याचं चिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे हितार्थ. जे मला मिळालं ते दुसऱ्याला पण मिळालं पाहिजे. ते संकल्पित भाव आपल्यात खऱ्या अर्थाने रुजला पाहिजे. आणि नुसतं शिक्षणच नाही, ते शिक्षणातून अनेक गोष्टी आपल्या जीवनाला एक चांगलं वळण देते. अशिक्षितमुळे आपल्याला बोलण्याची भाषा कळत नाही, अज्ञानामुळे आपल्याला हित कळत नाही. शिक्षणाने सगळं समजते. तुझ्यात माझ्यात एक आहे, हा भेद राहत नाही. सर्व धर्म समभाव हा शिक्षणाने कळतो. तुकडोजी महाराज सांगतात. आपण माणूस आहोत ते शिक्षणानेच कळते. ही समज येते शिक्षणाने, अक्षराची ओळख येते आणि अक्षराची ओळख झाली की आपण अध्ययन करतो. म्हणून शिक्षणाची गरज फार महत्त्वाची आहे. म्हणून गाव विकास करायचा असेल तर तो सुशिक्षित पाहिजे, अज्ञान नाही पाहिजे. अज्ञान असेल तो काय गावाचा विकास करणार आहे? तो शिकलेला असेल तर त्याला समजेल का काय केलं पाहिजे ते. म्हणून गावाचा हितार्थ, ग्रामविकासार्थ माणसाने शिकलेला व्यक्ती हा शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. अक्षर ओळख म्हणजे निरीक्षण नाही, तर अक्षर ओळखून सुद्धा माणसामध्ये खरं निरीक्षण जो अज्ञान आहे तो गेला पाहिजे. तो जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. जाण्यासाठीच हा उत्तम स्वबोधातला मार्ग आहे. म्हणून स्वबोध हा आपण का ऐकतो? एवढ्यासाठीच का स्वबोधाने सगळं मला जीवनातलं मूल्य खरी समज येते. गुरुदेव दत्त.